इयत्ता 8वी 12th चॅप्टर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल पहिला भाग पाहूया आपण. खरं तर हा प्रकरण जरी 8वीचं असलं तरी पहिला आपण रिकॉल पाहणार आहोत जे इयत्ता 7वी ते आपल्याला थोडंसं झालेलं आहे. 8वी 9वी 10वी आणि पुढे सगळ्यांनाच अनेक गोष्टी ज्या चिन्हांमध्ये होणाऱ्या चुका किंवा पक्षांतर करताना होणाऱ्या चुका ह्या प्रकरणामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग आहे. म्हणून कोणत्याही 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांनी पण हा व्हिडिओ पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ बघा काही आपण एक्स्ट्राची उदाहरणं पाहणार आहोत. उदाहरणार्थ बऱ्याचदा समजा हे पहिलं उदाहरण घेतोय. फाय इज इक्वल टू समजा असं एखादं इक्वेशन आहे फाय इज इक्वल टू एक्स प्लस 8 असं उत्तर एखादं इक्वेशन्स असेल तर आणि जर मुलांना सांगितलं की हे सॉल्व करा तर काय होतं बऱ्याचदा मुलं असं लिहितात आणि डायरेक्ट विचारा होतं तुम्ही वर्गामध्ये तर बऱ्याचदा विचारलं मुलांना की एक्सची व्हॅल्यू काय येईल रे तर मुलं सांगतील की सर एक्सची व्हॅल्यू 3 येईल. कारण मग ते म्हणतात सर 5 तिकडे गेले वजा झाले मग 8तनं 5 गेले 3 आलं मग एक्स इज इक्वल टू 3 इज अ रॉंग आन्सर. हे चुकीचं उत्तर आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी कशा काय आहेत तर कारण मुलं सोडवताना हे बऱ्याचदा 8 वजा समजा हे सोडवताना मुलं असं न करता एक्स बरोबर 8 वजा 5 आणि एक्स बरोबर 3 असं मुलं सोडवतात. ठीक आहे. पण हे गणित मुळात सांगितलं की हे उत्तर चुकीचं आहे. मग प्रत्यक्षात हे कसं सोडवावं यासाठी मुलांनी 2 आणि बऱ्याचदा गाईडामध्ये बऱ्याचदा हा एक्स तिकडे घेतला जातो त्यामुळे हा डायरेक्ट तिकडे नेल्यामुळे जे पक्षांतराचे जे नियम आहेत ते पक्षांतराचे नियम विद्यार्थ्यांना कळत नाहीत. त्यामुळे आता आपण या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा नीट अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. ठीक आहे. मुलांनो पक्षांतरासाठी आपण 2 गोष्टी एकदा पाळूया. मी जे सांगतोय त्या 2 गोष्टी आपण थोडक्यात पाळूया. उदाहरणार्थ मी हा जो शोधायचा जो आहे तो एक्स म्हणूया आपण. कदाचित तो एम असेल कदाचित ए असेल एक्स असेल वाय असेल बी असेल काही असेल. मग तो शोधताना 2 गोष्टींचे आपण नियम पाळूया. पहिलं जो शोधायचा आहे तो धन हवा आणि एकटा हवा असे 2 नियम मी दिलेत. म्हणजे काय तर आपल्याला इक्वेशनमध्ये 2 खोल्या आहेत. हे डावी खोली आणि ही उजवी खोली बरोबर चिन्हाच्या या बाजूला आहे ती डावी आणि या बाजूचं उजवं घर आहे. तर लक्षात घ्या की जो शोधायचा आहे तुम्हाला एक्स तो कुठच्याही घरात असू देत डाव्या घरात असू दे नाही तर उजव्या घरात असू देत इकडे किंवा इकडे कुठे जरी असला तरी तो त्या घरात पहिला नियम धन पाहिजे आणि दुसरा नियम त्या घरात तो एकटा पाहिजे. हे 2 नियम कसे उपयोगात आणायचे त्याबद्दल आपण पाहूया. आता बघा मी पटापट काही उदाहरणं घेतोय आणि मग पुन्हा या उदाहरणाकडे मी येणार आहे. आता बघा एक सोपं उदाहरण मी देतोय या ठिकाणी एक्स आणि त्याच वेळेला बेरीज वजाबाकीचे नियम तुम्हाला माहीत पाहिजेत. जसं हे माहिती आहे त्याचप्रमाणे मी तुम्हाला मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की बेरीज वजाबाकीमध्ये आपण असं म्हटलेलं आहे चिन्ह समान असेल तर त्यांची बेरीज करावी आणि चिन्ह भिन्न असेल तर वजाबाकी करावी आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं. हे सुद्धा 2 नियम आपल्या मागच्या व्हिडिओतले तुम्हाला पाठ असायला हवेत. मग आपल्याला ही गणितं जी आहेत मुलांनो ती कधीच चुकणार नाही. काय आहे चिन्ह समान असेल तर बेरीज भिन्न असेल तर वजाबाकी करावी व उत्तराला मोठ्या संख्येचं किंवा मोठ्या अंकाचं चिन्ह द्यावं. ठीक आहे. आता आपण प्रत्यक्षात सुरुवात करूया. बघा मी काही गणितं द्यायला सुरुवात करतोय. इथून स्टार्ट आपलं पहिलं गणित. समजा मी असं लिहिलं एक्स प्लस 2 इज इक्वल टू 7 असं मी लिहिलं. तर मग मी आत्ता नियम सांगितला तुम्हाला की जो शोधायचा आहे तो कसा हवा धन आणि एकटा. मग आता आपल्याला इथे एक्स शोधायचा आहे मग तो धन आहे का हो आहे तो प्लस आहे. मग दुसरा नियम काय सांगतो तो एकटा पाहिजे म्हणजे या घरात तो एकटा पाहिजे म्हणजे 2ला तिकडे पाठवून द्या असं सरळ सांगतोय तो. खरं तुमच्या पुस्तकात दोन्ही बाजूतून 2 वजा करा असा नियम आहे. पण आता आपण डायरेक्ट पुढचं शिकणार आहोत त्यामुळे डायरेक्ट लक्षात ठेवा इयत्ता 9वी 10वीसाठी जास्त उपयोगाचं आहे. म्हणून डायरेक्ट आपण पाहूया की जो जागा बदलतो त्याचं चिन्ह बदलतं. म्हणजे इकडचा तिकडे गेला तर प्लसवाला मायनस होईल मायनसवाला तिकडे गेला तर प्लस होतो. म्हणजे एका घरातून दुसऱ्या घरात जर आपण जागा बदलली तर प्लसवाला मायनस होईल मायनसवाला प्लस होईल. गुणिले असेल तर भागिले होईल आणि भागिले असेल तर गुणिले होईल. असं सध्या आपण पाहूया. मग बघा परत एकदा
हा आपल्याला एक्स शोधायचा आहे. मग शोधायचा तो धन पाहिजे आहे, एकटा पाहिजे तर एकटा नाही, मग तो 2ला म्हणणार की तू तिकडे जा. मग 2 काय म्हणणार आहे मी प्लस आहे, तिकडे गेल्यावर मी मायनस होईल. म्हणजे कसं असेल नेक्स्ट स्टेप एक्स इज इक्वल टू 7, हा +2 आहे, तिकडे गेला मायनस झाला. ठीक आहे. मग 7तून 2 गेले तर आपला जो नियम आपण शिकलेला आहोत इथे लिहिलेला आहे, चिन्ह समान आहे की भिन्न आहे, तर भिन्न आहे. भिन्न आहे म्हणजे वजाबाकी करूया. 7 नंतर 2 गेले 5, एक्स बरोबर 5 आलं. मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे प्लस, हे आपलं उत्तर आलं. ठीक आहे. दुसरं इथे एक लिहितोय समजा x - 4 बरोबर 3. मग पुन्हा तोच नियम की शोधायचा आपल्याला x, तो धन आहे का, आहे. मग तो एकटा हवा, एकटा पाहिजे म्हटल्यानंतर याला काढून टाकलं पाहिजे. मग याला तो तिकडे पाठवतो, मग मायनस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, प्लस होईल. म्हणजे x इज इक्वल टू हा 3 त्याच्या घरात आहे. एक लक्षात घ्या, ज्याचं घर तो नेहमी पहिला लिहा. इथे 7चं घर होतं म्हणून 7 पहिला लिहिला. इथे 3 म्हणतो माझं घर आहे म्हणून तो पहिला, आणि हा भाडोत्री आहे, भाडोत्री नेहमी दुसरा लिहावा. साधारणपणे एक लक्षात ठेवा, असा एक छोटासा नियम लक्षात ठेवा की ज्याचं घर तो पहिला आणि जो भाडोत्री आहे तो नंतर. तसं इथे 3चं घर आहे तो पहिला, हा भाडोत्री आहे तो मायनस आहे, तिकडे गेला प्लस झाला. म्हणून एक्स बरोबर चिन्ह समान आहे बेरीज, 4 आणि 3 7, मोठ्या संख्येत चिन्ह प्लस. आणखी एक गणित या ठिकाणी लिहित जातोय बघा मी, x + 8 इज इक्वल टू समजा 3 लिहिलं. मग नियम तोच की x धन पाहिजे, धन आहे, एकटा पाहिजे, मग एकटा पाहिजे म्हटलं 8ला तिकडे पाठवलं पाहिजे. मग x बरोबर, मुलं इथे चुका करतात, 8 वजा 3 लिहितात. आपल्या डोक्यात एक गोष्ट नेहमी पक्की बसली की जो मोठा आहे तो पुढे यावा, असं मी म्हटलेलं नाही आहे. ज्याचं घर तो पहिला, हे बरोबर चिन्हाच्या या बाजूला 3 आहे, मग 3ची ही खोली आहे, मग 3 पहिला, आणि हा 8 भाडोत्री म्हणून तिकडे चाललाय, प्लस आहे, तिकडे गेला मायनस झाला. हा नियम लक्षात ठेवा मुलांनो की ज्याचं घर तो पहिला लिहा आणि हा तिकडे चाललाय तो मायनस झाला. ठीक आहे, प्लसचा मायनस झाला. म्हणून मग एक्स दरवेळेला आधी म्हणूनच चिन्ह द्या. चिन्ह भिन्न आहे, भिन्न असेल तर वजाबाकी करा. मग 8तून 3 गेले 5 आले, मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठा अंक 8 आहे, 8चं चिन्ह मायनस, म्हणून x इज इक्वल टू -5 आलं. आता नीट लक्ष द्या मुलांनो, थोडं गणित कसं लिहितोय बघा. 6 इज इक्वल टू x + 2. आता मुलांना मी x ह्या खोलीत घेतलाय, काय फरक पडत नाही. एक्स नेहमी तुम्हाला असं वाटतं गाईडामध्ये किंवा कुठेतरी दिलं असतं, इकडे लिहिलंय म्हणून आपल्याला नेहमी वाटतं की एक्स हा नेहमी डाव्या खोलीत असावा. इथे डाव्या खोलीत होता, इथे इकडे डाव्या खोलीत होता, मग इथे उजव्या खोलीत असेल तर चालेल. मी काय म्हटलं तर लक्षात घ्या, आपला नियम एक्स हा कुठे असू देत, डाव्या बाजूला असू दे नाही तर उजव्या बाजूला असू देत, तो नेहमी धन पाहिजे त्या खोलीत आणि एकटा हवा. मग तो या खोलीत असो नाही तर या खोलीत असू देत, धन पाहिजे. इकडे होता तो धन होता, इकडे हा धन आहे, मग धन आहे, मग प्रॉब्लेम नाही, आपल्याला चालेल. फक्त तो एकटा पाहिजे, म्हणजे 2ला तिकडे पाठवूया. लक्षात घ्या मुलांनो, आपण एक्सला नाही पाठवत आहोत, कळलं, कारण एक्सला पाठवतो तो मायनस होईल, कारण आपला नियम आहे जो जागा बदलतो त्याचं चिन्ह बदलतं. मग आपल्याला हा शोधायचा आहे, तो प्रमुख पाहुणा आहे आपला. लक्षात घ्या, हा प्रमुख पाहुणा आहे, त्याचं ऐकायचं. मग तो काय म्हणतो, मी धन पाहिजे आणि एकटा पाहिजे, म्हणून त्याचा ऐकूया. तो म्हणतो मी धन आहे, हो, मग त्याचा ऐकूया. आणि तो म्हणतो एकटा पाहिजे, म्हणजे 2ला तिकडे पाठवलं पाहिजे. ज्या 6 जसाच्या तसा, +2 आहे तो -2 झाला. एक्स म्हणतो मी जसाच्या तसा. परत एकदा लक्षात घ्या, एक्स त्याच्या घरात राहिलाय, तो एकटा पाहिजे म्हणून +2 तिकडे गेला मायनस. 6ची खोली आहे, तो जसा आहे तसा, आणि +2चे -2. मग 6तून 2 गेले, 4 राहिले, 4 बरोबर एक्स, आणि मग एकदम दोन्ही जागा बदलल्या तर चिन्ह बदलत नाही. एक लक्षात घ्या, हे असंही थांबवू शकतो आपण, पण एकदम दोघांची जागा बदलतं, चिन्ह बदलत नाही, म्हणून x बरोबर 4. लक्ष आलंय मुलांनो, हे गणित नीट समजून घ्या. काय आलंय, एक्स धन होता म्हणून तसाच ठेवला आणि +2 तिकडे गेला मायनस झाला. ठीक आहे. आता मुलांनो या पहिल्या गणितात जाऊया, जी मुलं चूक करतात ते. आता बघा, पहिलं लिहितोय मी ते मगाचंच, त्याला आता 5वा नंबर देऊया. फाय इज इक्वल टू x + 8. मग आता मी सांगितलेला नियम की जो शोधायचा आहे, म्हणजे x शोधायचा आहे, तो धन पाहिजे आहे, मग एकटा पाहिजे. एकटा म्हणून काय करणार, 8ला तिकडे पाठवलं पाहिजे.
मग परत आपला नियम की खोली कुणाची आहे, ही इकडची 5ची आहे. मग ज्याची खोली तो पहिला, म्हणून 5 बघा एक्स पहिला इथे जसा आहे तसा लिहूया. ठीक आहे, तो शोधायचा आहे, धन आहे आणि हा एकटा पाहिजे. 8ला तिकीट पाठवतोय आपण. मग 5 म्हणतो माझी खोली आहे, मी जसाच्या तसा, +8 आहे, -8 झाली. नीट लक्षात या मुलांनो, +8 तिकडे गेले मायनस झाले. आता परत हा एक्स तसाच झाला. चिन्ह समान आहे की भिन्न आहे? भिन्न आहे, म्हणून वजाबाकी. 8तनं 5 गेले 3, मोठ्या संख्येत चिन्ह -3. ठीक आहे. मग आता मग सांगितलं की जसं एकदम दोघांची जागा बदलली तर चिन्ह बदलत नाही, तसं आहे दोघांची जागा बदला चिन्ह बदलणार नाही, म्हणून मग x = -3 इज द आन्सर. बघा पहिल्या खंडात तुम्हाला असं वाटत होतं मुलं x बरोबर 3 असं म्हणतात बऱ्याचदा, पण खरं तर उत्तर x बरोबर -3 येत आहे. हा व्हिडिओ मुलांनो 2 ते 3 वेळा पहा, समजून घ्या, म्हणजे पुढचा व्हिडिओ हा तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने समजू शकेल.